वॉटर पैसे मिळणार आहेत, सगळ्याचे मिळणार आहेत. आता तुम्हाला एक तासामध्ये ओके सर, धन्यवाद धन्यवाद. ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांनी 11 ठेवीदारांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज सुरेश कुटे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे आणि त्यांना बीड येथील पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले होते. तेथून त्यांना माजलगाव येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तेव्हा तेथे जमलेल्या ठेवीदारांना सुरेश कुटे हे स्वतःहून पोलीस व्हॅनमध्ये बसल्यानंतर असे म्हणत आहे की तुम्ही घाबरू नका, मी सर्वांचा एक ना एक रुपया देणार आहे. पहा काय म्हणाले सुरेश कुटे. वॉटर पैसे मिळणार आहेत, सगळ्याचे मिळणार आहेत. आता तुम्हाला एक तासामध्ये ओके सर, धन्यवाद धन्यवाद. सुरेश कुटे यांना तुम्ही ताब्यात घेतलेला आहे, ते आता नेमकं याविषयी काय बोललेले आहे, तपास काय? नाही, सुरेश कुटेंचं असं म्हणणं आहे की त्यांना काही फंड्स मिळणार आहेत, काही निधी मिळणार आहे काही खाजगी कंपन्यांकडून वगैरे. त्यामुळे आम्हाला आमच्यावर कारवाई होऊ नये असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांना पोलीस यंत्रणेने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा त्यांना पुरेसा वेळ दिला होता या गोष्टीला आणि ठेवीदारांनी सुद्धा संयम बाळगला होता. त्याबद्दल मी सर्व ठेवीदारांचे पण धन्यवाद व्यक्त करतो. आणि परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षकांसमोर सुद्धा आज सुद्धा काही गोष्टी पॉझिटिव्ह जरी असल्या पण रेकॉर्डवर काहीच नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली.